एकविरा मिस यू बाबू. खूप दिवसातनं ब्लॉग स्टार्ट केलेला आहे, म्हणजे 6 महिने झालं ब्लॉग स्टार्ट नव्हतं आपलं. आता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे, मिनी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. आज बघूया, कंटिन्यू करा. आज कोण नवीन असेल त्यांनी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल बटन दाबायला विसरू नका कुणीच. चला तर सपोर्ट द्या आपल्याला. 4,500 आपले झाले सबस्क्राईब झालेले आहेत यूट्यूबला. असं सपोर्ट राहून द्या, याच्यापेक्षा अजून पटापट होऊन ते सबस्क्राईब वाढून देत आपलं. आजच मिनी ब्लॉग स्टार्ट केला, याच्या पुढे कंटिन्यू ब्लॉग येतील आपले. आता स्कूटी काढलेली आहे आणि मग निघालेलो आहे. साहिल आणि पम्याला घेतलेले आता गाडीवरती चाललेले पेट्रोल पंपावरती. आणि पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकून आपल्याला बायकोने सांगलेले काम भाजीपाला आणायला व्हेज बिर्याणीसाठी, ते भाजीपाला घ्यायला जायचे. आता पेट्रोल पंपावरती पोचलो आणि पेट्रोल टाकायची सुरुवात झालेली आहे. आता मग जातो वापस रिटर्न पम्याला घ्यायला, पालखीचा बॅच आणायला. पालखीचा बॅच घेऊन आला, गाडीवर बसला आणि निघालो वापस प्रवासाला. आणि आमचा नेरळ फाटक रेल्वे गेट 12 महिने लागलेलाच असतो. इथं असं वाटतं का नेरळला जावंच नाही पलीकडे गाडी घेऊन. भेटलेला आहे बैलगाडा ड्रायव्हर साजन ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर सचिन. घ्यायला आलेलो आहे व्हेज बिर्याणीसाठी. भाजीपाला घेतला आणि पम्या बघा हलकट सारखा गाजर कसा खातो, चोरलेला गाजर. आणि पोचलेलो आहे धामोत्याच्या कमानीमध्ये. चला घरी आता वापस आलेलो आहे मी घरी. आणि या दोघांची एवढी मस्ती चालली ना, गाडी पण चालवता येत नाही, एवढी मस्ती करतात साहिल आणि पम्या. जाम मस्ती करतात, जाम मस्ती खोर आहेत. बायकोनी सगळी तयारी केलेली, भाजीची कापून झालेले, कांदा भात बीत झालेले. बिर्याणी बनवायचं काम चालू आहे तिचं. फ्राय चालू आहे आता भाजी. बघायला मागत नाही, नुसता ॲटिट्यूड दाखवते. पहिल्याच ब्लॉगमध्ये बायकोला घेतलेली मी फर्स्ट ब्लॉगला. आता बिर्याणी पण ओके झालेली आपली प्रॉपर. आता 7, 7:30, 8 वाजता जेवायला घेऊया उपास सोडवायला बिर्याणीशी. चला भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय बाय. कोण नवीन असेल त्यांनी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.